निर्विघ्न ऐका. कार्यारंभे सदा तस्मै गणेशाय नमो नमः. आवाज येतोय का ऐकू? हो सर. हो सर. तर आपण वातव्याधी चिकित्सा अध्याय पाहत होतो. त्यामध्ये समान वायू संदर्भातलं जे विवरण चालू होतं, श्लोक क्रमांक 8, वेददोष अंबुवाहिनी स्फोटांश समाधिष्ठिताः अंतरग्नेश पार्श्वस्थाः समानो अग्निबलप्रदाः. वरची वेळ आपण पाहिली होती. खाली ते असं म्हणतायत, अंतरग्नेश पार्श्वस्थाः समानो अग्निबलप्रदाः. समान वायू कसा आहे? अंतरग्नेस्थ पार्श्वस्थ, अग्नीच्या अगदी निकट असणारा हा वायू. मग या वायूची अशी रचना अंतरग्नेश पार्श्वस्थ अशी निसर्गाने काय केली असते? अग्नीच्या इतक्या निकट एखाद्या वायूचं साहचर्य असण्याचं काय काम आहे? अंतरग्नेश पार्श्वस्थ. खर तर पाचक पित्त आपल्याला माहिती आहे, आपण शारीरिक क्रियेचा अभ्यास केलेला आहे. पाचक पित्त आणि अग्नी या दोन एंटिटी एकच आहेत. आणि या पाचक पित्त आणि अग्नीमध्ये नेहमी डायनामिक स्टेट राहत असते. म्हणजे पाचक पित्त कन्व्हर्टेड इनटू दी अग्नी आणि अग्नी अगेन रिअगेन इट्स ओरिजिनल फॉर्म ऑफ पाचक पित्त. म्हणजे शरीरामध्ये जर विचारलं की अग्नी कुठे आहे, अग्नी कुठे आहे, दाखवा, तर तो पाचक पित्ताच्या आश्रयानेच राहतो. चरकांमध्ये सांगायला सुरुवात झाली तेव्हा अग्नीच्या संदर्भातलं तत्वविवेचन थोड्याशा डिटेल मध्ये, थोड्याशा एक्सप्लेनेशन मध्ये चरक सूत्रस्थानाच्या 12व्या अध्यायात आहे. त्यामध्ये बघा, चरक सूत्रस्थानाचा जो 12वा अध्याय आहे, वातकला कली अध्याय म्हणजे पान नंबर 80, श्लोक क्रमांक 11. मरीची नावाचे ऋषी म्हणतायत, मरीची वाच अग्निरेव शरीरे पित्तांतर्गताः कुपिता अकुपिता शुभा अशुभानी करोति. अग्निर एव शरीरे पित्तांतर्गताः. अग्नी शरीरात पित्तांतर्गत आहे असं आम्ही मानतो, असा असतो. आणि या पित्तांतर्गताची टीका चक्रपाणींनी काय केली आहे बघा. पित्तांतर्गत इति वचनेन शरीरे ज्वालादियुक्त वह्नि निषेधेन पित्त उष्मरूपस्य वह्नेः सद्भावं दर्शयति. आपण फर्स्ट इयर BMS च्या पुस्तकामध्ये, शारीरिक क्रियेच्या पुस्तकामध्ये किंवा आपल्या डोक्यात एक संकल्पना अशी असते, अग्नी म्हणजे आग, अग्नी म्हणजे फ्लेम. म्हणजे अग्नी म्हटला, शारीर अग्नी म्हटला की आमच्या डोळ्यात ती अशी ज्वालाच येते. पण ग्रंथकारांना ती संकल्पना अपेक्षित नाहीये. काय म्हटले चक्रपाणींनी? ज्वालादियुक्त वह्नि निषेधेन. बाह्य सृष्टीत जशी ज्वाला आहे शरीरामध्ये नसते. आम्ही पिंडी ब्रह्मांड न्याय मानतो, बाह्य सृष्टीतला जसा अग्नी आहे तसा शरीरातला अग्नी आहे, पण त्याचं स्वरूप भिन्न आहे. आपण जेव्हा गृहिणी अध्याय अध्ययन करू तेव्हा यावर आपण डिटेल चिंतन करू. पण समान वायूच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण अग्नीचा विचार करतोय तेव्हा हे आपण जाणणं आवश्यक आहे की या अग्नीचं स्वरूप ऍक्च्युअली आहे कसं. चला मला ते कळेल ना, अंतरग्नेश पार्श्वस्थ हा समान वायू काय करतो. तर काय म्हणतात ते, ज्वालादियुक्त वह्नि निषेधेन
उष्म रूपस्य वन्य. हा अग्नी कसा आहे मग शारीर अग्नी पित्त उष्म रूपस्य वन्य. पित्ताची उष्मा जो आहे तो अग्नी स्वरूप आहे. सद्भावम, सद्भावम म्हणजे अस्तित्व, एक्झिस्टन्स दर्शयती. तो ज्वालायुक्त नाहीये शारीर अग्नी, तो उष्मा लॅटेंट हीट स्वरूपात आहे. पित्ताची लॅटेंट हीट, पित्त उष्म रूप. तर असा हा अग्नी आहे. आणि हा अग्नी पित्तांतर्गत, पाचक पित्ताच्या आश्रयाने राहणारा, पाचक पित्ताच्या उष्मा स्वरूप असणारा हा अग्नी आहे. पण हा अग्नी शरीरात नेहमी असतो का? 24 तास शरीरामध्ये अग्नी भाव संदुक्षित असतो का? तर नसतो. आपल्याला 24 तास भूक लागते का? नाही लागते. आपल्याला दिवसातून 2 तास भूक लागते. ग्रंथकारांना तर जेवण अशन करणे, अशनाचे 2 काळ सांगितले, प्रातराशन आणि सायमाशन. ब्रेकफास्ट ही आयुर्वेदीय संकल्पना नाहीये, हे युरोपियन संकल्पना. का? कारण की त्यांच्याकडे रात्र मोठी असते, त्यामुळे शीत प्रदेश असल्यामुळे त्यांच्याकडे ब्रेकफास्ट ही संकल्पना आहे. आपण विषुववृत्ताच्या जवळ राहणारे प्रदेशातले लोक आहोत. आपल्या दृष्टीने दिवस मोठा आहे, त्यामुळे ब्रेकफास्ट ही आपल्या दृष्टीने आपल्या देशाच्या अनुरूप असणारी संकल्पना नाही. आणि आयुर्वेद असं सांगतो की अशन 2दा केलं पाहिजे. आजकाल जे आरोग्याचा संदेश देणारे किंवा आहाराचं महत्व पटवून देणारे जे वेगवेगळे तज्ञ लोक आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे दीक्षित डाएट वगैरे प्रचलित आहे, आणि ते खरंच जीर्णाहाराचा विचार त्या संकल्पनेतून हे होतोय. ती संकल्पना आपण काय सांगते की 2दाच जेवा. आयुर्वेद ही सांगतोय 2दाच जेवा, प्रातराशन सायमाशन. मग आम्हाला भूक 2दा लागते, प्रातराशन आणि सायमाशनाच्या वेळी. ऍक्च्युली जेव्हा भूक लागते तेव्हा ऍक्च्युली काय होतं, तेव्हा त्या पाचक पित्ताचं कन्व्हर्जन अग्नी स्वरूपात होतं. पाचक पित्त त्यक्त द्रवत्व स्वरूप प्राप्त करतो आणि त्याला अग्नी स्वरूप प्राप्त होतं. त्यक्त द्रवत्व, द्रव हा पित्ताचा गुण आहे, आणि हा द्रवगुण कमी केला की त्याला अग्नी स्वरूप प्राप्त होतो. आणि हा अग्नी स्वरूप त्याला एकदा प्राप्त झालं की त्यावेळी मग शरीराला काहीतरी इंधनाची देण्याची गरज असते, आणि मग तेव्हा शरीर भूक या रिफ्लेक्स थ्रू मागणी करतं आहाराची, आणि तेव्हा जर आम्ही हिताहार घेतला तर तो मग शारीर बलवर्धन करतो. आणि एकदा आहाराचं सेवन झालं की मग त्या आहाराचं पचन सुरू होतं, आणि ते पचन साधारण 3 तासामध्ये, 2.5 ते 3 तासामध्ये, हे व्यक्ती सापेक्ष बदलत जाईल, पण साधारण 3 तासामध्ये हे पचन जेव्हा पूर्ण होतो तेव्हा परत त्या अग्नीचं कन्व्हर्जन पाचक पित्तामध्ये हळूहळू व्हायला. पुन्हा मग सायमाशनाच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी पुन्हा त्यक्त द्रवत्व ही अवस्था उत्पन्न होते, आणि पुन्हा अग्नी संदुक्षण व्हायला. त्यामुळे पाचक पित्त आणि अग्नी हे डायनॅमिक स्टेट मध्ये असणार आहे, 2 एंटिटी आहे. त्यांचं कन्व्हर्जन जे आहे ते नेहमी होत राहणार, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अन्यथा काय होईल, अन्यथा आम्हाला 24 तास भूक लागेल, 24 तास आम्हाला खाई सुटेल. असं नसतं, ते विकृती आहे. जशी ती विकृती भस्मकामध्ये दिसते, अति तीक्ष्ण अग्नी असताना दिसते, पण ती विकृती आहे. प्राकृत अवस्थेमध्ये संदुक्षण 2दाच होतं, आणि त्यामुळे हे अग्निसंदुक्षण अशा 2 वेळी होत असल्यामुळे त्या योग्य काळी भोजन घेणं ह्याला महत्व आहे. भूक लागल्यानंतर जेवण. म्हणून चरक सूत्रस्थान 25व्या अध्यायामध्ये चरक काय म्हणतात, काल भोजन
कालभोजनम आरोग्यकराणाम श्रेष्ठ. कालभोजन म्हणजे काय? जेव्हा पाचक पित्त त्याचं त्यक्त द्रवत्व स्वरूप सोडून अग्नि स्वरूप प्राप्त करतो, ती अवस्था म्हणजे ती कालभोजनाची अवस्था. हे प्रत्येक व्यक्ती अनुरूप, प्रत्येक ऋतू अनुरूप वेगवेगळे असू शकते, देशानुरूप वेगवेगळे असू शकते, पण ती कालभोजन अवस्था महत्वाची. त्यामुळे मग डायरेक्टली याचा आपण दुसरा अर्थ काढू शकतो, अकाल भोजन किंवा अतीत काल भोजन हे अनारोग्याचं कारण. आणि आजकाल हा हेतू दिसतो, प्रधान हेतू दिसतो, बऱ्याच व्याधींमध्ये दिसतो. काल भोजन आरोग्यकराणां श्रेष्ठ. कारण की त्यावेळी पाचक पित्त त्यक्त द्रवत्व स्वरूपाला येतं. आणि हे मग पुढचा प्रश्न असा पडतो, पुढचा प्रश्न आम्हाला असा पडतो की मग हे पाचक पित्ताला त्यक्त द्रवत्व स्वरूप कसं काय येतं? पाचक पित्त त्याचं द्रवत्व कसं काय कमी करतो? आणि मग पाचक पित्ताला त्यक्त द्रवत्व स्वरूप देण्यासाठी सगळ्यात मोठा जो रोल असतो तो समान वायूचा असतो. समान वायू स्वतःच्या वृक्ष गुणामुळे, स्वतःच्या वहनामुळे जी वृक्षता निर्माण करतो कोष्ठामध्ये, त्यामुळे या पाचक पित्ताचं त्यक्त द्रवत्व स्वरूप प्राप्त होतं. या पाचक पित्ताचं द्रवत्व कमी व्हायला मदत होते आणि मग तो अग्नीमध्ये कन्व्हर्ट व्हायला. त्यामुळे पाचक पित्तातून अग्नी, पाचक पित्तातून त्यक्त द्रवत्व ही अवस्था निर्माण होण्यासाठी समान वायूची गती प्राकृत असणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी चरकांनी काय म्हटलं, अंतरग्नेश पार्श्वस्थ समानो अग्निबल प्रदाह. त्यामुळे समानाचं कार्य व्यवस्थित असेल तरच तो ही त्यक्त द्रवत्व अवस्था चांगल्या प्रकारे निर्माण करू शकतो. अन्यथा या समान वायूचा प्रकोप असेल किंवा समानाचं फंक्शन व्यवस्थित होत नसेल तर त्यातूनही अग्निवैषम्य निर्माण होणार. अंतरग्नेश पार्श्वस्थः समानो अग्निबल प्रदाह. सुश्रुतांनी या संदर्भात, समान वायू संदर्भात आम पक्वाशय चरः असं सांगितलं की हा जो समान वायू आहे तो आमाशय आणि पक्वाशय या ठिकाणी तो संचरण करतो. आणि वाग्भटांनी जो श्लोक आहे, वाग्भट सूत्रस्थान 12व्या अध्यायातला, तो आपल्या सगळ्यांना माहित आहे की समानो अग्नी समीपस्थः कोष्ठे चरति सर्वथा. वाग्भटांनी एक ऍडिशन केलं, कोष्ठे चरति सर्वथा. हा समान वायू संपूर्ण कोष्ठात संचरण करतो. म्हणजे सार्व किट्ट यांचे विभजन झाल्यानंतर जो सारभाग आहे तो सारभाग हृदयापर्यंत पोहोचवण्याचं जो कार्य आहे, ते हृदयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हा समान वायू करत असतो. त्यामुळे अन्नपचनामध्ये या समान वायूचा खूप मोठा रोल आहे. जेव्हा आपण गृहिणी अध्याय वाचू तेव्हा समान वायूचा पण इनडायरेक्टली रोल आपण पाहणार आहोत. आणि वाग्भटांनी निदान स्थानाच्या 16व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा या समान वायूची दृष्टी हेतू आणि समान वायू दृष्ट झाल्यानंतर जी लक्षणं उत्पन्न होतात त्या लक्षणांचं वर्णन केलेलं आहे. वाग्भट निदान स्थानाचा 16वा अध्याय श्लोक क्रमांक 25, त्यामध्ये ते असं म्हणतात, समानो विषम अजीर्ण शीत संकीर्ण भोजनैः करोति अकाल शयन जागराद्यैश्च दूषिताः. म्हणजे विषमाशनामुळे, अजीर्णामुळे, शीत भोजन, आजकाल फ्रीजचा वापर जो वाढलेला आहे वस्तू टिकवून ठेवण्यासाठी, त्या शीत भोजनामुळे समान वायू दूषित होतोय आणि त्यातून अग्निवैषम्य निर्माण होतोय. शीत भोजन, संकीर्ण भोजन. संकीर्ण भोजन म्हणजे कशात काय मिक्स करायचं,
आजकाल ज्या फूड रेसिपीच्या नवीन नवीन रेसिपीच्या नावाखाली हे संकीर्ण भोजनाचा प्रकार खूप वाढलेला आहे. म्हणजे चव एखाद्या वेळेस चांगली लागत असेल, पण त्या चवीचा परिणाम किंवा त्या जे पदार्थ तयार होतोय त्या पदार्थाचा रसविरी विपाक काय असेल आणि तो रसविरी विपाक जो तयार होत असेल तो शरीराला कशा पद्धतीने उपकारक ठरेल का घातक ठरेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे पिझ्झा हा प्रकार असेल तर या पिझ्झाचा रसविरी विपाक काय असेल किंवा तो पिझ्झा हा पदार्थ कशा पद्धतीने तयार झालाय, त्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, ते एक प्रकारचं संकीर्ण भोजनच आहे. आणि ते पचवण्यासाठी आपल्या अग्नीची किती दमछाक होईल. तर अशी रिकरन्सी जर असेल संकीर्ण भोजनाची तर त्यातून समानवायूची दृष्टी होणार आहे. अकाल शयन आहे हा पण असा महत्वाचा आहे. अकाल शयन, जेव्हा झोपण्याची वेळ नाहीये तेव्हा झोपणं हा समानवायू दृष्टीचा हेतू आहे. दिवसा झोपणं आणि त्याच्या पुढे ते असं म्हणतात रात्रो जागरण रात्री जागरण करणं हा पण आजचा किती कॉमन हेतू आहे. आजकाल तर 12 वाजेशिवाय कोणी झोपतच नाही आणि सकाळी 8 वाजल्याशिवाय कोणी उठत नाही. तर हे जर नित्य हेतुत्व चालू राहिलं तर त्यातनं समानवायू दृष्टी होणारच आहे. आम्हाला आमचा अप्रोच हा कॅज्युअल असल्यामुळे आम्हाला तो हेतू प्रधान वाटत नाही. आजकाल काय सगळेच असं करतात, त्यामुळे आम्हाला त्यातलं एवढं महत्व, त्याचं इम्पॉर्टन्स एवढं मनावर ठसत नाही. पण जेव्हा व्याधी फुल ब्लोन म्हणून आमच्या समोर येतो आणि तो व्याधी जेव्हा आम्हाला आमच्या आयुर्वेदीय पद्धतीने ठीक करायचा असतो तेव्हा ह्या छोट्या छोट्या हेतूंना पण खूप महत्व. तर अकाल शयन जागरापेक्ष दूषित हा आणि हा समानवय दुष्ट झाला की व्याधी कोणत्या कोणत्या करतो ते पण त्यांनी सांगितलं खाली. शूल गुल्म ग्रहण्यादी पक्व आमाशयन गता. तर हा समानवय दुष्ट झाला की त्यातून शूल गुल्म ग्रहणी आदी महास्फूर्तसातल्या व्याधींची निर्मिती तो करू लागतो. म्हणजे या सगळ्या व्याधींमध्ये समानवायूची इन्व्हॉल्वमेंट होते. पुढे श्लोक क्रमांक 9 मध्ये त्यांनी व्यानवायूंचं वर्णन केलं. देहम व्याप्नोति सर्वं तु व्यानः शीघ्रगती नृणाम गती प्रसारण आक्षेप निमेषादी क्रिया सदा. काय म्हणतात ते? शीघ्रगती व्यान तू. व्यान शीघ्रगती, व्यानाची गती ही शीघ्र असते. शीघ्रगती व्यान तू नृणाम सर्वदेहम व्याप्नोति. सर्व देहामध्ये तो व्याप्त होणारा असतो, शीघ्र गतीने असणारा व्यान. आणि खाली काय म्हटलं त्यांनी? गती प्रसारण आक्षेप निमेषादी क्रिया सदा. सदा, ऑलवेज. गती प्रसारण आक्षेप निमेषादी क्रिया. So always that Pranavayu is doing some kind of motion, some kind of movement, some kind of gati, like prasarana, akunchana, unmesha, nimesha, etc. तर सगळ्यात महत्वाचं की शीघ्रगती व्यानतू. व्यानवायू हा शीघ्रगतीचा आहे. आता गती आणि व्हेलॉसिटी ह्याचं वर्णन व्यानाच्या संदर्भातच येतं. व्यानाचं वर्णन करतानाच ते शीघ्रगती अशा पद्धतीने करतात. मग प्रश्न असा पडतो, जर व्यान हा शीघ्र गती असेल, खूप ट्रिमेंडस व्हेलॉसिटी, खूप ट्रिमेंडस त्याला स्पीड असेल, तर नॅचरली व्यानापेक्षा पण कमी 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 स्पीड असणारे, कमी व्हेलॉसिटी असणारे इतर वायू असणार आहेत. सगळ्यात टॉप गिअरवर व्यानवायू आहे, नो डाऊट. पण त्याच्या खाली आपल्याला त्यांची अशी डिसेंडिंग ऑर्डर वायूची तयार करता येईल का, की व्यान सर्वात शीघ्र गती, त्याच्यानंतरची गती कोणत्या वायूची आणि सगळ्यात कमी गती कोणत्या वायूची?
काहीतरी कंपॅरिझन त्यांचं असणारच आहे, त्यामुळेच शीघ्रगती त्यांनी सांगितली. तर यावर थोडस अजून चिंतन करणं अपेक्षित आहे की व्यान शीघ्र गतीचा आहे, पण इतर वायूच्या गतींसंदर्भात काय? तर या वायूच्या शीघ्र गतीमुळे तो शरीरात घडणाऱ्या सर्व स्थूल व सूक्ष्म गतींचं कारण ठरतं. त्यामुळे व्यानाचं संचरण स्थान हे पूर्ण शरीर आहे. देहम व्याप्नोती. आणि हा आता हृदयाला जो आहार रस आहे तो पूर्ण शरीरात पोहोचवण्याचं कार्य जो आहे तो या हृदय गतीद्वारे व्यान वायू करत असतो. बघा, आपल्याला तो श्लोक माहिती आहे, चरक चिकित्सा स्थानाचा जो 15वा अध्याय आहे. त्या 15व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 30 नंबर 516 व्यानेन रसधातुर्हि विक्षेप उपचित कर्मणा युगपत सर्वत्र अजस्त्रम देहे विक्षिप्तते सदा. व्यानवायूद्वारा या आहार रसाचं विक्षेपण युगपत सर्वत्र आणि जस्त असं सतत केलं जातं, कंटिन्युअस. त्यामुळे आहार रस सर्व शरीरभर पोहोचवणे, सर्व शरीराला पोषक आहार रसाचा पुरवठा कंटिन्युअस करणे यामध्ये व्यानवायूचा रोल आहे. आणि शरीरात घडणाऱ्या सर्व स्थूल आणि सूक्ष्म गतींचं कारण सुद्धा व्यानवायू. सुश्रुतांनी त्याला कृष्ण देह चरो, चरकांनी जसं सांगितलं की हा व्यानवायू जो आहे देहम व्यापनोती सर्वदा, तर ह्यांनी सांगितलं कृष्ण देह चरो. आणि रससंवहन अद्यता, हा शब्द काय वापरला सुश्रुतांनी? रससंवहन अद्यता. अद्यता म्हणजे प्रेरणा देणारा, रससंवहनाला प्रेरणा देणारा असा हा व्यानवायू असतो. आणि या व्यानामुळे पंचधा चेष्टा 15 प्रकारच्या वेगवेगळ्या मुवमेंट्स या व्यानवायूमुळे शक्य होतात. हेही महत्वाचं आहे की या 15 मुवमेंट शरीरात गती, या 15 प्रकारच्या गती शरीरात घडत असतात आणि त्याचं कारण ही व्यानवायू आहे. वाग्भटांनी वाग्भट सूत्रस्थान 12व्या अध्यायामध्ये व्यानवायू संदर्भात सांगितले की व्यानो हृदय स्थित हा अवस्थिती स्थान हृदय सांगितलंय, संचरण स्थान सर्व शरीर, कृष्ण देह. तर हे महत्वाचं आहे की जेव्हा हृदयाच्या विकृतीचा विचार करणार आहोत तेव्हा मग प्राणवायू बरोबरच आपल्याला व्यानाच्या विकृतीचा विचार करावा लागणार आहे, कारण की त्याचं अवस्थिती स्थान हे हृदय आहे. आणि वाग्भटांनी विधान स्थानाच्या 16व्या अध्यायामध्ये व्यान प्रकोपाचे हेतू सांगितलेले. ते व्यान प्रकोपाचे हेतू सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे हा पण थोडासा विचार करण्याचा भाग आहे की वाग्भटांनी कशा बेसिसवर सांगितलं की हे व्यान प्रकोपाचे हेतू आहेत, ते उदान प्रकोपाचे हेतू आहेत, ते प्राण प्रकोपाचे हेतू आहेत. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी सर्वे केला असेल, सर्वेवरनं त्यांनी प्री बॅलन्स ठरवलं असेल. पण आणखीन काय वेगळे निकष आहेत का की त्यानुसार त्यांनी हे स्पेसिफिक विशेष वात प्रकोपाचे हेतू सांगितले? तर बघा, वाग्भट निदान स्थानाचा जो 16वा अध्याय आहे त्यामध्ये श्लोक क्रमांक 23 जो आहे त्या 23 मध्ये त्यांनी असं सांगितलं की व्यानो अतिगमन ध्यान क्रीडा विषमचेष्टितैहि विरोधी वृक्षभिः हर्ष विषादात्यैश्च दूषिताः. तर विषमचेष्टा, विरुद्ध आहार एक्सेट्रा हे हेतू तर आहेतच, पण त्यामध्ये मानसिक हेतू पण सांगितले, भय, हर्ष आणि विषाद. तर या भय, हर्ष आणि विषादामुळे सुद्धा व्यानवायूची दृष्टी होणार आहे, व्यानवायूचा प्रकोप होणार आहे आणि त्यामुळे सार्वदेहिक व्याधींची निर्मिती होणार आहे.
म्हणजे उद्या एखादा सार्वदेहिक व्याधी घेऊन, सार्वदेहिक लक्षणे घेऊन रुग्ण तुमच्या पुढे आला, तर त्याच्या मानस हेतूमध्ये भय, हर्ष, विषाद हे फॅक्टर जर दिसत असतील, तर त्यामुळे व्यानवायूचा सार्वदेहिक प्रकोप झाला आणि त्यातून या व्याधीची संप्राप्ती घडली, असं आपण जाणू शकतो. त्यामुळे मानस हेतूंचा दोष प्रकोप, या आता जे वाचतोय त्या वात प्रकोपामध्ये रोल, हा पण एक अभ्यासाचा, हा पण एक चिंतनाचा विषय होऊ शकतो, की भय व्यानवायूचा प्रकोप कशा पद्धतीने करतो, शोक वातवायूचा प्रकोप, वाताचा प्रकोप कशा पद्धतीने करतो. तर कारण की हे हेतू दिसतायत प्रॅक्टिकली रुग्ण पाहत असताना. म्हणजे बुद्धीचा विस्तार आपल्याला कशा पद्धतीने आपल्या करता येईल. हे बघा, वैद्य होणं हे सतत इव्होल्युशनची प्रक्रिया आहे. आपण 5 वर्षापूर्वी, आपण 2 वर्षापूर्वी वैद्य म्हणून जसा विचार करत होतो, तो कदाचित जर आपण आपला अभ्यास निरंतर चालू ठेवला, तर 2 वर्षांनी आपली दृष्टी थोडीशी अजून विकसित झालेली असेल. आणखीन 10 वर्षांनी आपण कदाचित आणखीन जास्त इव्हॉल्व. का? कारण की ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ही इव्होल्युशन आहे. अर्थात आपली दृष्टी तशी असेल तर, आपली वैद्यवृत्ती तशी असेल तर. म्हणून आपल्याला सुद्धा रुग्णाचा विचार करताना केवळ हेतू काढणं आणि हेतूमुळे दोष प्रकोप होणं आणि ते हेतू बंद करणं, हा विचार तर करायचाच आहे. हे तर ढोबळमानाने आपण सगळेच करतो. पण त्या हेतूमुळे तो दोष प्रकोप कशा पद्धतीने होतो, मानस हेतूंचा विचार करताना इस्पेशली, त्या मानस हेतूंमुळे तो इस्पेशली तो स्पेसिफिक दोष प्रकोप कशा पद्धतीने होत असेल आणि मग त्याची चिकित्सा काय करायची, मी कशा पद्धतीने करू. मला आढळलं शोक आहे हा हेतू, मला आढळलं भय हा हेतू आहे. आता भय म्हणजे काय? अनुसंधानजन दैन्यम भयम, म्हणजे चरक सूत्रस्थानाच्या 7व्या अध्यायात चक्रपाण्यांनी व्याख्या केली, अनुसंधानजन दैन्य भयम. म्हणजे काय की पुढं काहीतरी खूप वाईट होईल भविष्यात, असं दैन्य सतत मनात असतं, अशी भीती, असा फोबिया, आता काहीतरी वाईट होणार आहे. आणि त्या प्रतिकूल अवस्थेमध्ये मनाच्या जगणं ते भय आहे. आणि या भयामुळे व्यानाचा प्रकोप होणार आहे आणि त्यातून लक्षणांची निर्मिती होणार आहे. पण हे आम्हाला कळलं, हे आम्ही जाणलं, पण त्या भयाची चिकित्सा आम्ही कशी करू, हे वैद्यत्व आहे. हा आपला प्रवास. शोक मला आढळला की नुकताच काहीतरी खूप मोठी मानसिक आघाताची घटना घडली आहे, नॅचरली आहे, शोकाची अवस्था प्रत्येक संसारिक मनुष्यावर येणार आहे. पण ते शोक जे आहे ते टॅकल ती व्यक्ती कशा पद्धतीने करते हे महत्वाचं. पण त्या शोकामुळे जो वातप्रकोप होणार आहे, त्या वाताची मी चिकित्सा कशा पद्धतीने, सगळ्यांना शिरोधारा उपयुक्त पडेल का? सब घोडे 12% ठीक आहे, आमच्याकडे उपलब्ध साधन ते आहे, आम्ही देतो. पण आणखीन मी त्या हेतूंचा विचार कशा पद्धतीने करू, आणखीन ती चिकित्सा आम्ही कशा पद्धतीने, यावरही थोडंसं चिंतन आपण केलं पाहिजे. कारण की हा महत्वाचा प्रत्येक व्याधींमध्ये दिसणारा, मग तुम्ही BSL चा विचार करत असाल, मग तुम्ही सिरम क्रिएटिनिनचा विचार करत असाल, अगदी तुम्ही कोविडचा सुद्धा विचार करत असाल, तरी सुद्धा मानस हेतूंचा विचार करणं आवश्यक आहे. शरीरम हि सत्वम, सत्वम हि शरीरम अनविधीयते. त्यामुळे हे जे भय, हर्ष आणि विषाद हे जे फॅक्टर आहेत, ते व्यानवायूचा प्रकोप करण्यास कारणीभूत ठरणारे मानस हेतू आहेत. पुढे श्लोक क्रमांक 10 मध्ये त्यांनी अपानाचं वर्णन केलंय. कृष्णोपस्ति मेढ्रम च नाभ्युरु वंक्षणो गुदम अपानस्थम अंतरस्थः शुक्र मूत्र शकृंती च. आणि खाली 11व्या श्लोकामध्ये कर्म सांगितली. सृजती आर्तव गर्भो च युक्ताः स्थान स्थिताश्यते स्वकर्म कुर्वते देहो धार्यते तैहि अनामयः. वरच्या श्लोकामध्ये अपानाचं स्थान सांगितलं. कृष्णोपस्ति मेढ्र नाभि उरु वंक्षणो गुदम अंतरस्थाः अपान स्थानम. ही अपानाची स्थान आहेत. वाग्भटांनी अपानो अपानस्थ असं म्हणताना गुद हे अवस्थिती स्थान आणि श्रोडण्यादी जी आहेत ते विचरण स्थान असं सांगितलं.
ऋषणो बस्ती मेढ्रश्य नाभिउरु वंशणो बुदम या अपानाची संचरण स्थान ठरतात. या क्षेत्रातल्या कोणत्याही व्याधींची विकृतीचा विचार करत असताना अपान विकृतीचा विचार करणं आवश्यक आहे. आणि हा आपण मग काय करतो? सृजती गर्भोच युक्तः स्थान स्थिताश्यते स्वकर्म कुर्वते देहो धार्यते तैहि अनामयः. शुक्र, मूत्र आणि सुकृत यांचं निष्क्रमण योग्य वेळी करणं आणि योग्य वेळी येईपर्यंत त्यांना धारण करणं हे या अपानाचं प्रधान कार्य आहे, ते आम्हाला माहिती आहे. सुश्रुतांनी निदान स्थानामध्ये आणखीन एक सूत्र सांगितलं की शुक्र दोष प्रमेहास्तु व्यान अपान प्रकोपचा. शुक्रविकार आणि प्रमेह जे आहेत त्यामध्ये 2 वायूंची इन्व्हॉल्वमेंट होते अशी सुश्रुत या सूत्रानुसार सांगतायत की व्यान अपान प्रकोपचा. शुक्र हे देखील सार्वदेहिक असतं आणि प्रमेहामध्ये जो कफ प्रकोप असतो तो सर्व शरीरात आहे. प्रसर जो आहे तो सर्व शरीरात आहे आणि सर्व शरीर या अर्थाने व्यानाची विकृती आणि शुक्राची अभिव्यक्ती आणि प्रमेहामध्ये मूत्राची अभिव्यक्ती अपान क्षेत्रातून होते, त्यामुळे व्यान अपान प्रकोपचा असं त्यांनी सांगितलं. अष्टांग संग्रहकारांनी व्यानाचं एक महत्वाचं फंक्शन सांगितलंय की व्यानाचं फंक्शन अष्टांग संग्रहकारांनी देताना असं सांगितलं होतं की योन्यो शुक्रोहो निष्क्रमण, म्हणजे योनी मार्गापर्यंत शुक्राचं निष्क्रमण करून घेणं हे व्यानाचं कार्य आहे. म्हणजे आजकाल जे शुक्रगत वाताचे पेशंट दिसतात त्यामध्ये हे सार्वदेहिक व्यान विकृती त्याचा विचार करणं आणि त्या दृष्टीने सर्वांग अभ्यंग करणं, सर्वांग स्वेदन करणं, अशा पद्धतीची चिकित्सा करणं आवश्यक ठरतं. 1 मिनिट. सृजति गर्भोच युक्तः स्थानस्ताश्यते स्वकर्मं कुर्वते देहो धार्यति तैहि अनामयः. पुढे श्लोक क्रमांक 12 मध्ये ते असं म्हणतात, विमार्गस्थः हि अयुक्ता वा रोगैः स्वस्थान कर्मजैः शरीरं पीडयन्ति येते प्राणानाशु हरन्ति च. काय म्हणतात? विमार्गस्थः, विमार्गस्थः जेव्हा हे 5 वायू विमार्गस्थ होतात, विमार्गस्थ म्हणजे प्रतिलोमित होतात, किंवा अयुक्तावा वरच सुरू आहे ना, अयुक्तावा or when they are associated with other entities. मग काय होतं? स्वस्थान कर्मजैः रोगैः, स्वस्थान कर्मजैः रोगैः. आता हे स्वस्थान कर्मजैःची टीका काय दिली चक्रपाणींनी? स्वस्थान कर्मजैः इति यस्य वायोः यत् स्थानम् उक्तं तत् स्थानगतैः तथा स्टीवनादि यद् वायोः कर्म उक्तं तज्जैश्य रोगैः शरीरं पीडयन्ति प्राणान् वा महता रोगेण हरन्ति च. जे जे म्हणून वायूचं जे जे स्थान सांगितलेलं आहे त्या त्या स्थानामध्ये ते तो वायू त्याचं फंक्शन करणं, त्याचा अर्थ स्वस्थान कर्मजैः आहे. स्वस्थान कर्मजैः शरीरं पीडयन्ति आशु प्राणान् हरन्ति च. सो विमार्गस्थ झालेले किंवा केवळ वायूचा प्रकोप झालेले असे जे वायू आहेत, किंवा अयुक्तावा when they are associated with the other entities, असे जेव्हा वायू असतात तेव्हा शरीरं पीडयन्ति आणि आशु प्राणान् करोति, आशु प्राणान् हरन्ति च. आता याची चक्रपाणी टीका ही पण महत्वाची आहे. चक्रपाणींनी आणखीन एक त्यामध्ये विवेचन केलेलं आहे
बघा त्याच्या पुढे ते काय म्हणतात, अत्र च वायोर एव भूरी प्रधान रोग कर्तृतया भिन्न चिकित्सा का प्रयोजकाः पंचभेदा उक्ता न पित्त कफयोः अनति प्रयोजनत्वात्. या ठिकाणी वायू जो आहे तो भूरी प्रधान रोग करतो. ते एक मिनिट. चक्रपाण्यांनी असं सांगितलं की चरकांना पित्ताचे 5 प्रकार आणि कफाचे 5 प्रकार माहित नाही असं नाही, त्यांना माहित होते. पण भूरी प्रधान रोग कर्तृत्व की रोग कर्तृत्व हे वायूकडे जास्त असल्यामुळे वायूच्या प्रकारांचं त्यांनी डिटेल मध्ये वर्णन केलं. आणि इतर पित्त आणि कफ भेद वर्णन करणं हे अप्रयोजन असल्यामुळे, त्याचं प्रयोजन नसल्यामुळे त्यांनी त्याचं वर्णन केलं. असं चक्रपाण्यांनी त्यांचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी केलं. त्यामुळे हे पण जाणणं महत्वाचं आहे की चरकांना पित्ताचे 5 प्रकार किंवा कफाचे 5 प्रकार माहित होते का नाही, हे जे पुढे ते म्हणलं की सुश्रुतांनी मग पित्ताचे 5 प्रकार वर्णन केले आणि मग वाग्भटांनी परत कफाचे 5 प्रकार त्यामध्ये ऍड केले. पण चक्रपाणींनी त्यामध्ये थोडासा ट्विस्ट दिलाय. ते असे म्हणतात की चरकांना माहित होतं, पण अनतिप्रयोजनामुळे त्यांनी त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. पुढे श्लोक क्रमांक 13 मध्ये ते असे म्हणतात, संख्याम अपि अतिवृत्तानां तज्जानां हि प्रधानतः अशिति नखभेदाद्या रोगाः सूत्रे निदर्शिताः. काय म्हणतात ते, तज्जानां. तज्जानां म्हणजे काय, त्या वायूपासून उत्पन्न. तज्जानां संख्याम अपि अतिवृत्तानां, संख्या त्या वायूपासून उत्पन्न जे व्याधी आहे त्यांची संख्याम अपि अतिवृत्तानां, इन्नुमरेबल, अगणित. अतिवृत्तानां इन्युमरेबल. आणि पुढे असं म्हणतात, प्रधानतः नखभेदाद्या अशीतिः सूत्रे निदर्शिताः. सूत्रे निदर्शिताः. सूत्रे म्हणजे चरक सूत्रस्थानाच्या 20व्या अध्यायामध्ये महारोगाध्याय जो आहे त्यामध्ये वायूच्या नानात्मज व्याधींचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये 80 वायूचे विकार सांगितलेले. मग आम्हाला MCQ ला प्रश्न येतो, वायूचे नानात्मज विकार किती? 80. पित्ताचे किती? 40 वगैरे. आम्ही संख्येत अटकतो. का? कारण की आमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतात. इथं काय म्हणतात चरक की प्रधानतः नखभेदाद्या, प्रधानतः मुख्यत्वे, प्रीडॉमिनंट, ज्यांचा प्रीव्हॅलन्स जास्त आहे अशा मुख्य व्याधींचं आम्ही वर्णन सूत्रे निदर्शित आहात, सूत्रस्थानामध्ये केलं. याचा अर्थ असा नाही की 81वा व्याधी असणार नाही, 82वा व्याधी असणार नाही, 100वा व्याधी असेल, असणार. त्यांना माहिती आहे. का? कारण की त्यांनी काय म्हटलं वरच्या वेळेस, संख्यामपि अतिवृत्तानां. वातव्याधी या 5 वायूमुळे होणारे विकार हे अतिवृत्तानां, इन्युमरेबल आहे, अगणित आहे. त्यातल्या काही प्रधान व्याधींचं वर्णन आम्ही अशिती वातविकार म्हणून चरक सूत्रस्थानाच्या 20व्या अध्यायामध्ये केलं. आता तुम्ही ते MCQ ला घेऊन बसलात, हा तुमचा प्रश्न आहे, पण चरकांना ते अपेक्षित नाही. संख्यामपि अतिवृत्तानां प्रधानतः नखभेदाद्या अशितीः सूत्रे निदर्शिताः. त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा ग्रंथ वाचायला लागतो ना, तेव्हा तेव्हा आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत जातात.
किंवा असं म्हणू की आपल्या ज्या मिथ असतात, आपल्या ज्या मिसकन्सेप्ट असतात, किंवा त्याला हे संहिता सुरुंग लागतात. तर सुरुंग लावण्याचं काम ग्रंथ वाचन देत. त्यामुळे ग्रंथ वाचन नित्य केलं पाहिजे. पुढे म्हणतात श्लोक क्रमांक 14 मध्ये, स्थान उच्चमानं पर्याये सहेतु उपक्रमात् शृणु केवलम वायु उद्देश्य स्थानभेदात् तथा आवृत्तम. स्थानभेदात् केवलम तथा आवृत्तम वायुम उद्दिश्य. स्थानभेदानुसार केवलम तथा आवृत्तम. केवल म्हणजे निरुपस्तंभित वातव्याधी, वायूचा प्रकोप. केवलम तथा आवृत्तम आणि आवरणजन्य, मार्गावरोधजन्य वात प्रकोप. वायुम उद्दिश्य म्हणजे आम्ही आता यापुढे ज्या वातव्याधींचं वर्णन करणार आहोत, स्थानभेदानुसार त्या केवलम तथा आवृत्तम अशा पद्धतीच्या असणार आहे. सहेतु उपक्रमान पर्याये उच्चमान तान शृणु. आणि आता त्यांचे हेतू, त्यांची चिकित्सा, त्यांचे पर्याय हे आता ऐका. आता त्याचं डिटेलिंग त्यांनी व्याधींचं, वातव्याधीच्या संदर्भाने आता वर्णन सुरू झालं. श्लोक क्रमांक 15 पासून श्लोक क्रमांक 14 पर्यंत काय होतं? कन्सेप्टचा भाग होता, सिद्धांताचा भाग होता. वायूचे 5 भेद जे आहेत त्याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं. आणि आता श्लोक क्रमांक 15 पासून ऍक्च्युअली वातव्याधीचे हेतू, वातव्याधीची संप्राप्ती, त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. बघा श्लोक क्रमांक 15 ते 17 या ठिकाणी हेतूंचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता हे हेतू कसे आहेत? हे ऍक्च्युअली वातव्याधीचे हेतू आहेत का? नाही, हे वातव्याधीचे हेतू नाहीये. हे वात प्रकोपाचे हेतू आहे. या हेतूमुळे वायूचा प्रकोप होणार आहे आणि त्यातून अशिती वातविकार जे आहेत, ते अशिती वातविकारांची निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे. तर हे कोणते कोणते हेतू आहेत बघा. वृक्ष, शीत, अल्प, लघुअन्न, व्यवाय, अतिप्रजागरैः, विषमात्पचाराच्च दोष अश्रूप श्रवणादपि. काय म्हणतात ते? वृक्ष आणि शीत हा हेतू त्यांनी या ठिकाणी सांगितला. आपल्याला माहिती आहे की वायूचा प्रधान गुण हा वृक्ष आहे. त्यामुळे वायूचा प्रकोप सर्वार्थाने सगळ्यात प्रबळ या वृक्षत्वामुळे. त्यामुळे वायूची प्रधान चिकित्साच नाही. वृक्ष, शीत आणि पुन्हा अल्प लघु अन्न. अल्प लघु अन्न कुठे गेलं? त्या अल्प लघु अन्नामुळे पण लघु गुणाने वायूचा प्रकोप होणार. व्यवाय अतिप्रजागरैः, अतिप्रजागरैः जागरण. आपण जागरण हा हेतू वाचला होता. जागरण हा हेतू तो कशाचा होता? जागरण हा समान वायुदृष्टीचा हेतू होता. तर जागरण हे वृक्ष असतं. तेव्हा स्वाप जो स्निग्ध असतो. अतिप्रजागरामुळे वृक्ष आणि उष्ण गुण वाढणार आहेत, त्यातून वायूचा प्रकोप होणार आहे. व्यवाय, अतिव्यवायाने धातुक्षय, शुक्र धातुक्षय आणि त्या धातुक्षयातून निर्माण होणारी वृक्षता ते व्याधीचं कारण ठरणार आहे. विषमात उपचाराश्च, विषमाशन किंवा जे अष्टो आहार विधी विशेष आयतन सांगितलेली आहेत, त्यांचं सेवन त्या विधीनुसार न करणं त्याला विषमाशन म्हणतात. दोष अश्रुप श्रवणादपि, दोष श्रवण अत्यधिक मात्र शरीराबाहेर दोष चालले तर त्यातूनही वात प्रकोप होणार आहे. अश्रुप श्रवण, ब्लिडिंग होत असेल, टीबी ब्लिडिंग होत असेल. त्यामुळे बघा की पूर्वीच्या काळी परंपरेमध्ये मासिक
मानसिक स्त्रावाच्या वेळी महिलांना कोणतेही काम करू देत नसत. त्यांना आराम करण्याची एक प्रकारे नियम होता, परंपरा होती. त्याचं कारण काय होतं? त्यांना कदाचित त्यापाठी मागचा हेल्थ सायन्सचा विचार माहीत नसेल, पण इष्टम धर्मेण योग्य, जे इष्ट आहे त्याची सांगड धर्माशी घालून द्यायची. तर मासिक स्त्रावाच्या वेळी काय होणार आहे? अस्त्रुकस्राव होणार, आणि अस्त्रुकस्रावामुळे नॅचरली काय होणार आहे? वातप्रकोप होणार. आणि त्यामुळे ह्या वातप्रकोप होत असताना त्या स्त्रीला, महिलेला विश्रांतीची गरज आहे. त्यावेळी जर तिला कष्ट करू दिले, त्यावेळी जर तिला व्यायाम करू दिला, त्यावेळी तिला घरगुती कार्य करू दिलं, तर त्यातून तिचा वातप्रकोप अजून होणार आहे. हे समाजाला सांगण्याची गरज आहे. हा कोणता कर्मठपणा, हा कोणता सनातनपणा नाहीये, तर हे सायन्स आहे. अश्रू श्रवणामुळे वातप्रकोप होणार आहे, नॅचरली आहे. आता आपण काय म्हणू त्याला, एक्सेसिव्ह वेस्टर्नायझेशनच्या मुळे आणि फेमिनिझमची चुकीची प्रतिमा आपल्या डोळ्यात असल्यामुळे आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय, आणि त्यातून नुकसान कोणाचं होतंय? नुकसान महिला वर्गाचं होतंय, नुकसान कुटुंबाचं होतंय. कारण की त्यातून शीत, पस्तीशीत, डिजनरेटिव्ह चेंजेस आपल्याला दिसायला लागतात. का? कारण की हा वातप्रकोप नित्य होणार आहे, प्रत्येक महिन्यामध्ये होणार आहे. म्हणजे उद्या जशी मॅटर्निटी लिव्ह सरकार देतो, तसं खरं तर समस्त महिलांनी, समस्त समाजाने असा उठाव करून मेन्स्ट्रुअल लिव्ह नावाचा एक प्रकार सुद्धा सँक्शन केला पाहिजे. का? कारण की त्या काळात विश्रांतीची जास्त गरज होती, आणि कदाचित युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये ही संकल्पना जेव्हा प्रचलित होईल, त्यानंतर कदाचित भारतात त्या संकल्पनेचे इम्प्लिमेंटेशन होईल. पण आयुर्वेदानुसार तर ही गोष्ट त्यांनी सांगितलेली दोष अश्रूक श्रवणात होती, आणि आपण हेतूंचा विचार करत असताना या हेतूकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे या हेतूवर पण तितकंच लक्ष देणं आवश्यक आहे. विष्मात उपचाराचे दोष अश्रूक श्रवणात लंघन फलवनातील अद्भ व्यायाम अतिविचेष्टितैः धातूनां संक्षयात चिंता शोक रोग अतिकर्षणात. चिंता शोक इत्यादी मानसकारणामुळे होणारा वातप्रकोप, आणि रोग अतिकर्षणात, कोणता एखादा मोठा व्याधी झालेला आहे, त्या व्याधीचा नित्य अनुबंध आहे, त्यामुळे पण कर्षण होणार. त्या व्याधीमुळे घेतली जाणारी जी चिकित्सा आहे, त्या चिकित्सेमुळे पण वातप्रकोप होणार. जे जनरली व्याप्ती व्याधी असतात, त्या व्याप्ती व्याधीची चिकित्सा ही लॉंग स्टँडिंग करावी लागते, आणि या लॉंग स्टँडिंग चिकित्सेमुळे बऱ्याचदा वातप्रकोप होत असतो. फॉर एक्झाम्पल, मधुमेहाची सध्याची जी चिकित्सा आहे, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट, ही अपतर्पणाची चिकित्सा. हे अपतर्पण 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष जेव्हा चालेल, तेव्हा काय होईल? या एक्सेसिव्ह अपतर्पणामुळे काय होईल? वातप्रकोप होईल, आणि मग तो वेगवेगळे कॉम्प्लिकेशन दाखवायला लागेल. आपण आरोप काय करतो? हे डायबेटिसचे कॉम्प्लिकेशन आहे. पण कोणी असा विचार करत नाही की हे नक्की डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन आहेत का, डायबिटीसची जी ट्रीटमेंट केली त्या ट्रीटमेंटमुळे निर्माण होणारे हे शरीरावर दिसणारे त्याचा इम्पॅक्ट आहे. आपण तो दोष डायबिटीसला देतो, पण माझ्या मते हे अपतर्पणातूनही निर्माण होणारे दोष आहेत, निर्माण होणाऱ्या कंडिशन. त्यामुळे चरकांनी सांगितलं, मेहेषु सर्वेषु संतर्पणमेव कार्य. तुम्ही दोष शरीराच्या बाहेर काढून टाकले की तुम्हाला लगेच संतर्पणाकडे जायचं. हे संतर्पण सध्याच्या डायबिटीस ट्रीटमेंट मध्ये होत नाहीये. त्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल मध्ये, पण पेशंट डायबिटीस कॉम्प्लिकेशन मध्ये, अशी अवस्था निर्माण. वैद्य म्हणून आपल्याला या गोष्टीवर कार्य करायला. रोग अतिकर्षणात, दुःखशय्या आसनात. दुःखशय्या आसन जे आपलं बेडिंग जे आहे ते पण सुडिंग पाहिजे.
ते पण व्यवस्थित असावं, कम्फर्टेबल असावं. दुःखशय्या आसनात क्रोध दिवा स्वप्नात भयाद अपि. क्रोधात, आता क्रोधामुळे जनरली पित्त प्रकोप आहे, पण या ठिकाणी वाताची दृष्टी, वात प्रकोपाचा पण हेतू क्रोध सांगितला. क्रोधात कदाचित क्रोधामुळे साधक पित्त दुष्ट होत असेल आणि साधक पित्ताचा अधिष्ठान हृदय आहे, उद्गती वाढून वायूचा प्रकोप होत असेल. क्रोधात दिवा स्वप्नात, तर दिवा स्वप्नाने वायूचा प्रकोप कसा होईल, तर वायूचा परतंतर प्रकोप. क्रोधात दिवा स्वप्नात भयाद अपि. भय म्हणजे मानस हेतूचा विचार करताना भय, चिंता, शोक, क्रोध हे मानस हेतू या ठिकाणी आलेले आहेत. आणि वेग संधारणात आपण खूप मोठा वेग विधारण करणं, आणि या वेग विधारणातून उदावर्ताची निर्मिती आहे, आणि या उदावर्तातून पुन्हा वादवे. म्हणजे आम्ही हेतू काढत असताना जनरली आहाराचे विहाराचे हेतू काढतो, पण या वेग संदर्भात आम्ही आमचे प्रश्न विचारतो का रुग्णाला, किंवा कशा पद्धतीने विचारतो, यावर पण आपण विचार केला पाहिजे. की चरकांनी अख्खा एक अध्याय वेगासाठी डेडिकेट केलेला आहे, आणि पुन्हा पुन्हा प्रत्येक व्याधीमध्ये वेग विधारण वेग विधारण वेग विधारण असं ते सांगतायत. म्हणजे त्यांना माहित होतं की हा प्रिव्हॅलन्स हेतू म्हणून असणार आहे, आणि आम्ही वैद्य म्हणून त्याकडे किती महत्व देतो, किंवा तो हेतू काढण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतो. तर तसाही वैद्य म्हणून आपण विचार करायला हवा की वेग विधारण हा हेतू आमच्या रुग्णाचा असेल तर तो आम्ही कशा पद्धतीने एक्स्ट्रॅक्ट करू, कशा पद्धतीने आम्ही प्रश्न फॉर्म्युलेट करू. कारण की तुम्ही जर रुग्णाला विचारलं की तुम्ही वेग विधारण करता का, तर जनरली 90% लोक नाहीच म्हणणार. ते प्रश्न त्या दृष्टीने फॉर्म्युलेट केले पाहिजे. वेग विधारणात, वेग संधारणात आमात, आमामुळे होणारा वात प्रकोप हा परतंतर स्वरूपाचा आहे. अभिघातात, अभिघात, अभिघात जनरल झाला की अभिघातामुळे वायू आणि रक्तदृष्टी असते. त्या अभिघातामुळे होणारा वात प्रकोप अभोजनात, अभोजन हा हेतू. जनरली हा हेतू कशा पद्धतीने दिसतो की आजकाल भारतीय समाजामध्ये महिला ज्या उपवास करतात, नवरात्री मधले 9 दिवस उपवास असतात, आठवड्यातल्या 7 दिवसांपैकी 5 दिवस काही काही जणांचे उपवास असतात. यामुळे काय होतं, अभोजन दिवसभर होतं आणि संध्याकाळी एकदम काहीतरी गोड खाण्यात येतं. त्यातूनही वात प्रकोप आणि अगदी वैषम्य निर्माण होतं, आणि हे नित्य चालणार 5 वर्ष 10 वर्ष. आणि मग एखादा व्याधी, एखादा सन्निकृष्ट हेतू भेटला की तो दोष प्रकोप होऊन व्याधीची निर्मिती होते. पण हा हेतू पण आहे, हा महत्वाचा आहे. अभोजनात, मर्माघातात, हा मर्माघात निजक दोषांनी असेल किंवा बाह्य कारणाने सुद्धा असेल. मर्माघातात, गजो मर्माघातात गज उष्ट अश्व शीघ्र यान अपतंसना, गज उष्ट अश्व शीघ्र यान यांच्यापासून अपतंसनात. अपतंसनात म्हणजे काय बघा बरं, अपतंसनम गजादित्य पतनम, त्यावरून पडणे. आजकाल पहा बरं, आजकाल असे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट किती दिसतात. आजकाल रुग्णाचा हेतू जर विचारायला गेला, 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी पडलो होतो, पाय घसरून पडलो होतो, गाडीवरून पडलो होतो, पाय मुरगळला होता, किती हेतू सापडतो. नंतर ते दुखणं तेव्हा जाणवत नाही, पण 5 वर्षांनी 10 वर्षांनी सन्निकृष्ट हेतू भेटायला लागला, रुग्णाचं वय वाढायला लागलं, तसा वात प्रकोप व्हायला लागला, की मग तो हेतू जो आहे तो डोकं वर काढतो. आपण चरक सूत्रस्थान 28व्या अध्यायात एक श्लोकाचा अध्ययन केले. व्यायामात उष्मणात यज्ञात हितस्य अनवचरणात गोष्ठात शाखा मला यांची वृद्धत्वात मारुतस्य च तत्रस्थास्य विलंबनते व्यो हेतू प्रत्यक्षण. ते आता हेतू काय करतात, व्यो हेतू प्रत्यक्षण, सन्निकृष्ट हेतूची वाट बघत असतात. एखादा सन्निकृष्ट हेतू भेटला की पुन्हा ते व्याधी स्वरूपात
त्यामुळे हा पण हेतू महत्वाचा आहे. अपदंसन, पडणे, यानातून पडणे, अश्वाहून पडणे हा हेतू त्यांनी त्या काळानुसार दिलाय. पण आजकाल बाईक वरून पडणे किंवा आजकाल आपले जे रोड आहे, रोजचा रुग्ण जर प्रवास करत असेल टू व्हीलर वरून स्पेशली 20 किलोमीटर, 25 किलोमीटर, 50 किलोमीटर, तर आजकाल आपले जे खड्डेयुक्त रोड आहेत त्यामुळे किती नित्य वाद प्रकोप होणार याचा आपण विचार करत नाही. त्यात आपण नित्य अभ्यंग कोणीच करत नाही. त्यामुळे नित्य अभ्यंग नाहीये आणि नित्य असा 20-25 किलोमीटर रोजचा खड्डेयुक्त रस्त्यातून होणारा प्रवास आहे, तर शरीरात किती वाद प्रकोप होणार. आणि मग एकदम L5, S1, L3, L4D जनरेशन अशी अवस्था 40शीत निर्माण होणार. हेतुत्व आहे अपदंसनात. आणि या सगळ्या हेतूंचा परिणाम म्हणून काय होतं, श्लोक क्रमांक 18 मध्ये त्यांनी सांगितलं, देहे स्तोतांस रिक्तानि पूरयित्वा अनिलोबली करोति विविधान व्याधीन सर्वांग एकांग संश्रिताम. आणि त्यातून या वादव्याधींची निर्मिती होते. आता हा श्लोक महत्वाचा. त्या हेतूंमुळे वादव्याधीची निर्मिती कशा पद्धतीने होते, या श्लोकाचं जे एक्सप्लेनेशन आहे, या श्लोकाचं जे विवेचन आहे, ते आपण पुढच्या वेळी पाहू. आज आपण इथेच थांबूया.